जय शिवराय मित्रांनो, सह्याद्रीच्या खुशीत लपलेला एक असा अद्भुत इतिहास जो आजही दगडांमध्ये जिवंत आहे। आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात भव्य बौद्ध लेण्यांपैकी एक कार्ले लेणी। कार्ले लेणीचा इतिहास इतका प्राचीन, विशाल आणि रहस्यमय आहे की तो एका व्हिडिओमध्ये सांगणं खरंच शक्य नाही। इथे जवळजवळ 2000 वर्षाचा इतिहास, बौद्ध भिक्षूंचं जीवन, व्यापार मार्गाची कहाणी आणि दगडात कोरलेली अद्भुत कला सगळं काही लपलेलं आहे। म्हणूनच आपण कार्ले लेणीवरचा हा प्रवास एकाच व्हिडिओत नाही तर पार्ट बाय पार्ट पाहणार आहोत। कार्ले लेणी ही महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ पुणे मुंबई हायवेजवळ बसलेली आहेत। ही लेणी अंदाजे 2000 वर्षापूर्वी कोरलेली असून त्या काळातील बौद्ध संस्कृतीचा हा एक अमूल्य ठेवा आहे। इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन 5वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहेत। या लेण्यांमधील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे खूप सुंदर आहेत। भारत सरकारने या लेणीला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। या गुफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत। कार्ले लेणीतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे चैत्यगृह। हे भारतातील सर्वात मोठं आणि उत्कृष्ट जतन केलेलं बौद्ध चैत्यगृह मानलं जातं। आत शिरल्यावर दिसणारा स्तूप, लाकडी कमानीसारखी दगडी रचना आणि खांबावरील कोरीव काम हे सगळं पाहून आजही लोक थक्क होतात। पण मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे। कार्ले लेणीच्या आतल्या रहस्याबद्दल, कोरीव शिल्पाबद्दल आणि स्तूपाच्या महत्त्वाबद्दल आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक ठिकाणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पार्ट 2 लवकरच येतोय। तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय।